नशिबी पुन्हा पूलबंदी, तर शीव धारावी वांद्रे माहीमला जोडणारा पूल पाडण्यात येणार आहे। नव्या पुलाचं बांधकाम हाती घेण्यात येणार आहे। पुढच्या काही दिवसातच शीव धारावी वांद्रे माहीम या परिसराला जोडणारा शीव रेल्वे स्थानकासमोरचा 110 वर्ष जुना पूल लवकरच पाडला जाणार आहे। पुलाचं काम पूर्ण झाल्यानंतर पुन्हा नव्या पुलाचं बांधकाम सुरू होणार आहे। तर या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे, पाहूया। मुंबईमधील सर्वात मोठी अपडेट आपण घेऊन आलेलो आहोत तुमच्यासाठी, आणि ती म्हणजे अशी की माहीम आणि सायन धारावीला जोडणारा जो पूल आहे तो तोडण्यात येणार आहे। सायन स्टेशन लगत असलेला पूल जो आहे तो तोडण्यात येणार आहे। आपण आता थेट त्याच ठिकाणी आलेलो आहोत। टॉप अँगलचा हा व्हिडिओ खास जय महाराष्ट्राच्या प्रेक्षकांसाठी आपण घेऊन आलेलो आहोत। हाच तो पूल आहे, संध्याकाळची वेळ आहे आणि आपण बघू शकतो किती रहदारी आहे, किती ट्रॅफिक आहे। लोक जे आहेत आपलं दैनंदिन काम झाल्यानंतर जे आहेत आपल्या घरी जाण्याचा मार्ग जो आहे तो बनवत आहेत। सायन धारावी बँड्रा माहीम परिसराला हा जोडणारा सायन रेल्वे स्थानकासमोरचा हा पूल आहे। हा पूल तब्बल 110 वर्ष जुना पूल आहे आणि हा पूल जो आहे तोडण्यात येणार आहे आणि पुन्हा एकदा बांधण्यात येणार आहे। रेल्वेकडून 5व्या आणि 6व्या मार्गिकेच्या कामाकरिता हा पूल जो आहे पाडण्यात येणार आहे। माहीमची जत्रा संपल्यानंतर म्हणजेच 4 जुलै नंतर जो आहे या मुंबई महानगरपालिकेने आहे हा पूल पाडण्याची परवानगी जी आहे रेल्वेला दिलेली आहे आणि त्यासाठी हा पूल जो आहे तोडण्यात येणार आहे आणि मुंबईकरांना पर्यायी मार्ग जो आहे तो कुठेतरी आता पर्यायी मार्गाने प्रवास जो आहे करावा लागणार आहे। आपण आता सुद्धा बघू शकतो खालना रेल्वे चाललेली आहे, वरती ट्रॅफिक आहे। इतका हा महत्वाचा पूल आहे मुंबई मधला, पण हा तोडण्यात येणार आणि त्याच्यानंतर हा मोठ्या प्रमाणात रुंदीने वाढवण्यात येणार आहे आणि बांधण्यात येणार आहे। एकूणच बघायला गेलं तर रेल्वेकडनं असे अनेक नवीन उपक्रम जे आहेत ते हाती घेण्यात येत आहेत। सोबतच आता बघायला लागेल मुंबईकरांना याचा किती नाहक त्रास सहन करावा लागतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल सोबत मी शुभम उमाळे, जय महाराष्ट्र न्यूज, धारावी।